सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी प्रक्रियेनंतर लाडक्या बहिणींची अंतिम आकडेवारी समोर. 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-के-वाय-सी न केल्याने अपात्र ठरलेल्या आहेत. याच विषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तरी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतिम लाभार्थ्यांची आकडेवारी समोर आलेली आहे. या योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र ठरल्या आहेत. महिला व बाल विकास विभागाकडे 2,63,00,000 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली होती. पहिल्या हप्त्याचं वितरण केलं तेव्हा लाभार्थ्यांची संख्या 2.47 कोटी इतकी होती. यामध्ये ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि चारचाकी वाहन नावावर असणाऱ्या महिला, शासकीय नोकरीत असणाऱ्या महिलांची नावं कमी झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या घटली होती. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील असं अमरावती येथे बोलताना म्हटलं होतं. लाडकी बहीण योजनेतील ई-के-वाय-सी करण्यासाठी सरकारने 6 महिन्यांची मुदत दिलेली आहे. ज्या महिलांनी एकदा के-वाय-सी पूर्ण केली मात्र त्यात काही उणिवा राहून गेल्या त्यांना दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत के-वाय-सी केलेली आहे पण त्या के-वाय-सी मध्ये काही ऑप्शन नव्हते, त्या ठिकाणी ऑप्शन आता जोडण्यात आलेले आहे आणि त्याची तारीख सुद्धा 6 महिने अशी वाढवण्यात आलेली आहे. आता के-वाय-सी करणे गरजेचे आहे, म्हणजेच की त्या ठिकाणी दुरुस्ती आता केल्या जाणार आहे. ही माहिती आवडल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.